हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्राफ्टी कन्या चॅनल। आज आपण साडीला फॉल कशी लावायची आणि बिडिंग कशी करायची हे बघणार आहोत। इथे मी फुल शटलची मशीन घेतली आहे जी बिडिंगसाठी उपयोगी आहे। ही 2 in 1 मशीन आहे आणि ही साडी आहे जिला आपण फॉल लावणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा याची सेटिंग चेंज करायची। 2 आणि 3 याच्या मध्ये तो एरो आहे तो ठेवायचा जेणेकरून झिगझॅग आपली जी शिलाई आहे ती येईल। हा जर 0 कडे ठेवला तर नॉर्मल येते सरळवाली शिलाई आणि यांच्या दोघांच्या मध्ये ठेवले तर झिगझॅग शिलाई येते जी की आपल्याला बिडिंगसाठी उपयोगी आहे। इथे मी सेट केलंय बघा आणि हा स्क्रू फिक्स करायचा झिगझॅगसाठी। चला तर मग सुरू करूया। इथे मी सगळ्यात पहिल्यांदा पदर घेतलाय। आता चुकीची साइड आणि बरोबर साइड चेक करायची। आता ही चुकीची साइड आहे कशी कळणार, काठाकडे थोडा लाईट कलर असतो आतल्या साइडने व्हाईट झालेलं आणि बॅक साइडने जिथे चांगली बाजू आहे तिथे बरा असतो। इथे आता झिगझॅग साठी हे थोडं कापड आहे ते त्या मशीन मध्ये असं गोलाकार फिरवून घालावं लागतं कारण की तरच ती अटॅच होते व्यवस्थित। अशा पद्धतीने मी पूर्ण आता शिलाई मारून घेते। चुकीची साइड वरच्या बाजूकडे आहे तशीच आपल्याला बिडिंग करायची आहे। ही बघा इथे मी पूर्ण मारून घेतली आहे, तुम्ही बघू शकता इथे ब्लॅक कलरच्या दोऱ्याने। अशा पद्धतीने आपली बिडिंग तयार आहे। तशी मी बाकीची मारून घेते पटकन। ही बघा अशा पद्धतीने बिडिंग आपली एक साइडने रेडी आहे। आता इथे काय करायचं, जिथून आपण सुरुवात केली आहे बघा तिथे ना बसत नाही शिलाई, तर त्याच्यासाठी काय करायचं, हा जो भाग आहे ना हे बघा इथे तुम्ही बसली नाहीये नीट, तर एवढ्या भागाला पुन्हा आपल्याला मारावी लागते। तर आता ते सरळ बाजूवर ठेवायचं आणि पुन्हा त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची तेवढ्याच भागाला। धागे आहेत ते काढून टाकायचे। हे बघा आता ती फिक्स झाली आहे बघा। असं करावं लागतं कारण स्टार्टिंगला आपण बसत नाही त्याच्यात शिलाई। आता आम्ही दुसरा पार्ट घेतलाय। हे बघा याच्यात तुम्हाला दिसत असेल बॅक साइड आणि फ्रंट साइड बघा कशी, आतली साइड व्हाईट असते काठाला। तर इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची, उलटी साइडच सर ठेवायची आणि तिथे शिलाई मारून घ्यायची। ही बघा इथे शिलाई बरोबर बसली आहे का नाही ते चेक करायचं आधी। ते पूर्ण कापड फोल्ड झालं पाहिजे। आता मगाशी केलं तसं इथे सुद्धा आता बरोबर साइडने दुडून तेवढाच भाग तो स्टिच करून घ्यायचा। इथे आपली बिडिंग रेडी आहे। आता हा जो पार्ट आहे तो खालचा भाग आहे जिथे आपण फॉल लावणार आणि हा आहे तो आपण कमरेला खोचतो तो भाग आहे। आणि ही माझ्या समोर आहे ती चुकीची साइड आहे। चुकीच्या साइडने आपल्याला इथे फॉल लावायची आहे। आता एवढा भाग सोडायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडी शिलाई मारून नंतर फॉल लावायची आहे त्याच्यावर। आधी थोडीशी शिलाई मारते। आता आपण मॅचिंग फॉल घेऊया।
आता फॉलची चांगली साईड वरच्या साईडने राहणार आहे. ही बघा, ही आता चांगली साईड आहे आणि ही चुकीची साईड आहे. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा इथे फोल्ड करून घ्यायचा, एक अर्धा इंच होईस एवढा, आणि इथे ठेवून द्यायचा व्यवस्थित. आता फॉलचा काठ आणि साडीचा काठ दोन्ही एकत्र मिळून त्यांच्यावर बीडिंग केली पाहिजे. नीट लक्ष ठेवायचं दोन्ही अटॅच आहेत की नाही, नाहीतर एकावरच शिलाई बसणार आणि दुसरा तसाच राहणार. त्याच्यामुळे दोन्ही एकत्र घ्यायचे. बघा, दोन्ही अटॅच झालेत बघा. अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण. जर दिसत नसेल शिलाई कारण ती ब्लॅक कलरची आहे म्हणून. अशा पद्धतीने मी पूर्ण शिलाई मारून घेते. आता इथे शेवटी काय करायचं, हे पुन्हा आतल्या साईडने फोल्ड करायचं अर्धा इंच आणि शिलाई मारायची. फोल्ड केलं पाहिजे कारण धागे येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे सुरुवातीला आणि शेवटी न विसरता फोल्ड करायचं आतल्या साईडने. ती ही बघा इथे अटॅच झाली आहे. तुम्हाला इथं आतमधून पण दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने ते दोन्ही अटॅच होणार. नसेल अटॅच तर मग ते येणार आता बाहेर. आता आपण हात शिलाई घालून घेऊया वरच्या साईडने आणि इथे साईडने पूर्ण आपल्याला हात शिलाई घालायची. इथे मी वेगळा दोरा वापरते जेणेकरून तुम्हाला दिसेल व्यवस्थित. ही बारीक सुई आहे, हात शिलाई घालण्यासाठी उपयोगी असते. तर सिंगल दोरा घालून घ्यायचा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मी ज्यांच्याकडे मशीन नाही आहे त्या कशा फॉल लावतील त्याच्यासाठी एक मस्त भन्नाट अशी ट्रिक दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा. धागे आहेत ते काढून घेते. दोरा घालून झालाय. आता काय करायचंय, व्यवस्थित कापड ठेवून घ्यायचे ताठ आणि इथे सुरुवात करायची आहे इकडून. या कॉर्नरला आधी लॉक करून घेते मी. आता इथून आपल्याला सुईत थोडासा कापड घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने थोडीशी सुई दिसणार आहे एवढंच कापड घ्यायचं आहे आपल्याला सुईत. अशाच पद्धतीने पूर्ण स्टिच करायचं आहे आपल्याला हात शिलाई. दुसऱ्या साईडने जास्त दिसली नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण हात शिलाई घालून घेणार आहोत. मॅचिंग दोरा घ्यायचा आहे. मी आता हा दिसण्यासाठी म्हणून थोड्याच भागासाठी हा वापरणार आहे. नंतर मी कंटिन्यू करणार आहे मॅचिंग दोरा. इथे आल्यावर पुन्हा एकदा लॉक करणार आहे मी. असं मध्ये मध्ये लॉक करत करत शिलाई मारायची आहे म्हणजे कसं फॉल आपली उसवणार नाही. हे दाखवते तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीने. हे आता दिसतंय मॅचिंग घेतलं तर ते दिसणार पण नाही. आतल्या साईडने असं असेल ते. थोडी जागेवर थोडं कापड घेऊन शिलाई मारायची आहे. आता इथून स्ट्रेट पुढेपर्यंत तशीच मारायची.
आता मी मॅचिंग दोरा वापरून पूर्ण शिलाई मारून अटॅच करते ते। बघा मॅचिंग दोऱ्याने दिसत पण नाहीये कुठे शिलाई घातली आहे ती। अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण फॉल अटॅच करून घ्यायची आहे। मध्ये मध्ये शिलाई मारताना मध्ये लॉक करायचे आहे, जेणेकरून आपली जी फॉल आहे ती उसवणार नाही। या कॉर्नरला आता मी लॉक करून घेणार। आपली हात शिलाई घालून रेडी आहे। पलटवून दाखवते। अशा प्रकारे आपली फॉल इथे लावून रेडी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पण वेळीच तुम्हाला मिळून जाईल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।